हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सूर्यदेव जन्मकुंडलीतील 7 ते 12 या भावात काय फळ देतात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 1 ते 6 या भावातील सूर्यदेवाचे फळ या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा. जन्मकुंडलीतील सप्तम भावाद्वारे आपण विवाह, वैवाहिक जोडीदार, पार्टनरशिप या गोष्टीबद्दल जाणून घेऊ शकतो. जेव्हा सूर्यदेव सप्तम भावात असतात तेव्हा अशा लोकांमध्ये आत्मविश्वास कमी असतो. हे लोक इतर लोकांवर अवलंबून असतात. आयुष्यामध्ये स्वतःपेक्षा इतर लोकांना जास्त महत्त्व देतात. या लोकांना छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो. यांचा वैवाहिक जोडीदार अहंकारी व गर्विष्ठ स्वभावाचा असतो. दुसरे लोक यांची किंमत करत नाही. यांना मान सन्मान भेटत नाही आणि जरी भेटला तरी यांना असं वाटतं की आपल्याला जितका मान सन्मान भेटायला हवा तितका भेटत नाहीये. सूर्यदेव सप्तम भावात असेल तर लग्न होण्यासाठी उशीर होतो. पण जर सप्तमेश पण खराब अवस्थेत असेल व सप्तम भावावर जास्त पापग्रहांची दृष्टी असेल तर या लोकांचे लग्न जमत नाही आणि जर लग्न झाले तर घटस्फोट होतो. सूर्यदेव प्रथम भावात असल्यावर स्वतःचे निर्णय स्वतः घेतात आणि इतर लोकांचे ऐकत नाही. याच्या उलट स्वभाव सप्तम भावात सूर्यदेव असलेल्या लोकांचा असतो. असे लोक निर्णय घेताना सर्वांचे मत घेतात, सर्वांना सोबत घेऊन चालतात. आपल्या निर्णयाचा, वागण्याचा इतर लोकांना त्रास नाही व्हावा याबद्दल काळजी घेतात. सप्तम भावात सूर्यदेव असल्यावर असे लोक आपली मोठ्या अधिकाऱ्यांशी, इतर लोकांशी किती ओळख आहे याबद्दल शो ऑफ करतात. मोठ्या अधिकाऱ्यांकडून आणि आपल्या जोडीदाराकडून हे लोक दबून राहतात. यांचा वैवाहिक जोडीदार यांच्यावर हक्क गाजवण्याचा आणि यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. यामुळे यांच्या वैवाहिक जीवनात वाद होतात. यांचा वैवाहिक जोडीदार यांच्यापेक्षा जास्त डॉमिनंट आणि ॲग्रेसिव्ह असतो. सूर्यदेव सप्तम भावात असल्यावर अशा लोकांची खूप बेइज्जती होते. जास्त करून महिलांद्वारे बेइज्जती होते. असे लोक स्त्रीलंपट असतात. मेष, सिंह, धनु राशीत सूर्यदेव असल्यावर असे लोक स्वतंत्रता प्रिय असतात. यांना दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची इच्छा नसते. वृषभ, कन्या, मकर राशीत सूर्यदेव असल्यावर अशा लोकांना बिझनेसमध्ये यश येते. निवडणुकीत यश भेटण्याचे चान्सेस जास्त असतात. कर्क, वृश्चिक, मीन राशीत सूर्यदेव असल्यावर या लोकांना शरीरावर फोड येणे, केसतोड होणे अशा समस्या होतात. वृश्चिक राशीत सूर्यदेव असल्यावर अशा लोकांचा जोडीदार खूप खुणशी स्वभावाचा असतो. मनातल्या गोष्टी बोलून नाही दाखवत व सर्व गोष्टी मनात ठेवतो आणि जेव्हा वेळ येते तेव्हा सर्व गोष्टी बोलून दाखवतो. समोरचा व्यक्ती आश्चर्यचकित होतो की एवढ्या जुन्या गोष्टी या व्यक्तीला कशा लक्षात राहिल्या. कर्क राशीत सूर्यदेव असल्यावर यांचा जोडीदार खूप इमोशनल असतो. क्षणाक्षणाला यांचे निर्णय बदलत असतात. या लोकांना जर यांच्या सासरकडच्या मंडळींनी काही खोटं सांगितलं तर यांना ते गोष्टी लगेच कळतं. मीन राशीत सूर्यदेव असल्यावर असे लोक आपल्या जोडीदारावर खूप जास्त पैसे खर्च करतात. जन्मकुंडलीतील अष्टम भावाद्वारे आपण मृत्यू, आयुष्य, अचानक होणाऱ्या गोष्टी, वारसा हक्क, गूढविद्या, भीती, अडथळे, व्यक्तीकडून होणाऱ्या चुका या गोष्टी पाहतो. अष्टम स्थानात सूर्यदेव असल्यास अशा लोकांना आयुष्यात उशिरा स्थिरता येते. या व्यक्तींना आयुष्यामध्ये इच्छापूर्तीसाठी खूप परिश्रम करावे लागतात. असे लोक भांडखोर स्वभावाचे असतात. यांचे मन चंचल असते आणि असे लोक व्यर्थाची खूप बडबड करतात. असे लोक आयुष्यात कोणत्याही गोष्टीबाबत लवकर संतुष्ट होत नाही. यांच्या जन्माच्या वेळी यांचे वडील यांच्या जवळ नसतात. नोकरी, काम इत्यादी गोष्टींसाठी बाहेर असतात. यांच्या सासरकडचे लोक खूप अहंकारी आणि गर्विष्ठ असतात. दुसऱ्यांकडून ते मदत स्वीकारत नाही आणि ते लोक इतरांना खूप मदत करतात. यांच्या जोडीदाराचा चेहरा गंभीर स्वभावाचा असतो आणि यांचे बोलणे पण थोडे कठोर असते आणि वाणीमध्ये अहंकार असतो. यांना डोळ्याच्या किंवा दाताच्या समस्या असतात. असे लोक उदास स्वभावाचे असतात. दुसऱ्यांना ते खूप मदत करतात. यांना मूळव्याध, भगंदर, ताप येणे, डोळ्याच्या समस्या, हृदयाच्या समस्या येतात. सूर्यदेव अष्टम भावात असल्यावर अशा लोकांना
मान सन्मान भेटण्यामध्ये अचानक चढ उतार येतात. कधी कधी लोक यांना खूप मान सन्मान देतात, तर कधी कधी लोक यांच्याशी बोलत पण नाही. यांना सुद्धा कळत नाही की असं का होत आहे. सूर्यदेवाच्या अष्टम भावात असल्यामुळे अशा गोष्टी होतात. या लोकांना पोलीस, कस्टम्स, नार्कोटिक्स डिपार्टमेंट याद्वारे समस्या येतात किंवा यांच्याकडून मार खावा लागतो, कारण अष्टम स्थान इलिगल ॲक्टिव्हिटी दाखवतो आणि सूर्यदेव गव्हर्नमेंटचे कारक आहे आणि त्यामुळे गव्हर्नमेंटकडून त्रास होतो. या लोकांना निवडणूक, सभा, रॅली, निदर्शने, धरणे या ठिकाणी यांना इजा होते किंवा काही समस्या होतात आणि त्या पण अचानक होतात. या लोकांना वारसा हक्काद्वारे धन आणि संपत्ती मिळते. यांच्या वडिलांचा स्वभाव खुंशी असतो. त्यांच्या मनात काय चालू आहे ते कोणालाही सांगत नाही. सूर्यदेव वृश्चिक राशीत असल्यावर यांच्या एज्युकेशनमध्ये ब्रेक येतो व यांना पोटाच्या समस्या होतात आणि यांच्या आईला दाताच्या आणि डोळ्याच्या समस्या असतात. यांच्या लहान भावाला हृदयाच्या, पाठीच्या कण्याच्या, तापाच्या अशा समस्या होतात. सूर्यदेव धनु राशीत असल्यावर आणि जर मंगळ खराब असेल तर यांना एखादी जमीन किंवा घर खरेदीसाठी प्रयत्न केल्यावर यांचे पैसे अडकतात. सूर्यदेव मकर राशीत असल्यावर या लोकांचे फोन खूप खराब होतात किंवा फोन हरवतात किंवा फोन एखाद्या ठिकाणी ठेवल्यावर लवकर सापडत नाही. या लोकांनी आपल्या छोट्या भावाकडून किंवा बहिणीकडून जास्त अपेक्षा नाही ठेवल्या पाहिजे आणि यांना कोणत्याही कामात विरोध न करता मदत केली पाहिजे. जन्मकुंडलीतील नवम भावाद्वारे आपण वडील, उच्च शिक्षा, मोठे प्रवास, धार्मिक यात्रा, गुरु, बॉस, धर्म, भाग्य या गोष्टींचा विचार करतो. नवम भावात सूर्यदेव असल्यावर अशा लोकांची वागणूक, आचरण, स्वभाव खूप चांगला असतो. यांच्यामध्ये नैतिकता खूप असते. असे लोक सहसा वाईट काम करत नाही. असे लोक वडिलांसाठी, धर्मासाठी, गुरुसाठी, बॉससाठी खूप त्याग करतात. या लोकांना खूप मदत करतात. सूर्यदेव नवम भावात आल्यावर अशा लोकांचं त्यांच्या वडिलांसोबत जमत नाही. यांच्यामध्ये खूप मतभेद होत असतात आणि यांना वडिलांचे सुख भेटत नाही. सूर्यदेव नवम भावात असल्यावर आणि भावेश जास्त खराब असेल तर नक्कीच यांना पितृसुख भेटत नाही. असे लोक मॅनेजमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये खूप हुशार असतात. या लोकांना आयुष्यात खूप प्रसिद्धी मिळते. यांच्या लहान भावाच्या वैवाहिक आयुष्यात समस्या असतात. यांच्या लहान भावाची पत्नी खूप डॉमिनंट असते. यांच्या आईला हाडांच्या समस्या, हृदयाच्या समस्या येतात. ताप येणे, पोटाच्या समस्या, बॅक पेन या समस्या होतात. यांची आई स्वाभिमानी आणि धाडसी असते. सूर्यदेव नवम भावात असल्यावर यांची आई स्पष्ट वक्ता असते. जे काही आहे ते स्पष्टपणे तोंडावर बोलणे, स्पष्ट वक्तेपणामुळे यांच्या आईचे खूप शत्रू तयार होतात. यांच्या आईबद्दल यांच्यामध्ये आणि लोकांमध्ये गैरसमज तयार होतो. या लोकांचे आपल्या आईकडच्या नातेवाईकांसोबत पटत नाही. यांच्या मुलाचे शिक्षण चांगल्या पद्धतीने होते आणि मुलांना शिष्यवृत्ती मिळते. यांच्या जोडीदाराचे लहान भाऊ किंवा बहीण खूप पराक्रमी आणि भांडखोर असतात. यांच्या जोडीदाराच्या हातावर, गळ्यावर किंवा खांद्यावर काळा चट्टा किंवा काही लागण्याचे निशाण असू शकते आणि यांच्या जोडीदाराला कानाच्या समस्या होतात. वृश्चिक राशीत सूर्यदेव असल्यावर यांचा जोडीदार आपल्या भावाला किंवा बहिणीला कुणालाही न सांगता सिक्रेटली पैशांची मदत करतात. त्यांच्यावर पैसे खर्च करतात. यांचा मोठा भाऊ किंवा बहीण सरकारी जॉबमध्ये असू शकते. जन्मकुंडलीतील दशम भावाद्वारे आपण नोकरी, स्टेटस, गुडघे, सामाजिक प्रतिष्ठा, वडिलांचे पैसे या गोष्टी पाहतो. दशम भावात सूर्यदेव दिग्बली असतात. त्यामुळे अशा लोकांना आयुष्यात काय करायचे आहे आणि काय नाही याबद्दल स्पष्टता असते. असे लोक जेव्हा एखादं काम करतात, हातामध्ये घेतात, तेव्हा ते काम पूर्ण करून सोडतात. या लोकांना आयुष्यात खूप मान सन्मान भेटतो. सूर्यदेव दशम भावात असल्यावर असे लोक आयुष्यात खूप त्याग करतात आणि शिस्तप्रिय असतात. यांच्यामध्ये मॅनेजमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन या संबंधित कला चांगली असते. अशा लोकांना दुसऱ्यांकडून
काम कसे करून घ्यायचे, परिस्थिती कशी हाताळायची, निर्णय कसे घ्यायचे, या सर्व गोष्टी यांना जमतात. अशा व्यक्ती जिथे पण जातात तिथे मोठ्या पदावर काम करतात. सूर्यदेव दशम भावात असल्यावर असे लोक इतरांना खूप मदत करतात, लोकांच्या भल्यासाठी काम करतात आणि असे लोक मोठ्या मनाचे असतात. या लोकांना कपडे घालण्याचा सेन्स नसतो, म्हणजे असे लोक जास्त करून ब्रँडेड कपडे घालत नाही. कपडे वापरताना यांचे जास्त नखरे नसतात. यांचे वडील पण खूप जिद्दी स्वभावाचे असतात. एखादं काम ठरवलं तर ते पूर्ण करतात आणि लोकांना खूप मदत करतात. यांचे वडील यांच्या आईचं जास्त ऐकत नाही, त्यांच्याच मनाचं धकवतात. मी करतोय तेच बरोबर आहे, मी जे म्हणतोय तेच बरोबर आहे, असा यांच्या वडिलांचा स्वभाव असतो. दशम भावात सूर्यदेव असल्यावर या लोकांनी इतरांसाठी निस्वार्थपणे काम केलं पाहिजे, नाहीतर सूर्यदेव त्यांच्या दशेत खराब फळ देतात. यांच्या वैवाहिक जोडीदाराला यांच्या आईमुळे, माहेरच्या जमीन प्रॉपर्टीमुळे खूप समस्या होऊ शकतात. जर सूर्यदेव मेष राशीत असेल तर असे लोक आपल्या कुटुंबाचं नाव लौकिक करतात आणि लोकांना अन्नदान, पैसा, शिक्षण याद्वारे खूप मदत करतात. सूर्यदेव मिथुन राशीत असल्यावर असे लोक शिक्षक असू शकतात किंवा यांच्या कामात ट्रॅव्हलिंगचा, कम्युनिकेशनचा खूप मोठा रोल असतो. असे लोक दिखावा करण्यामध्ये पैसे खर्च करतात. सूर्यदेव कर्क राशीत असल्यावर यांच्या आयुष्यात जमीन, प्रॉपर्टी यांच्यामुळे समस्या येऊ शकतात. सूर्यदेव सिंह राशीत असल्यावर असे लोक मॅनेजमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन या गोष्टीमध्ये मोठ्या पोस्टवरती काम करतात. सूर्यदेव कन्या राशीत असल्यावर या लोकांना कामात खूप मेहनत करावी लागते आणि हे लोक आपल्या कामाला आणि आपल्या वडिलांना, कुटुंबाला खूप नाव ठेवतात. सूर्यदेव तुळा राशीत असल्यावर यांना जॉबमध्ये ब्रेक येतात आणि यांच्या करिअरमध्ये सतत चढ उतार येत असतात. सूर्यदेव वृश्चिक राशीत असल्यावर यांना जोडीदार कामाच्या ठिकाणी भेटू शकतो आणि यांचा जोडीदार मनातल्या गोष्टी कोणालाही सांगत नाही. सूर्यदेव धनु राशीत असल्यावर असे लोक लॉ फील्डमध्ये असू शकतात आणि असे लोक कामाच्या ठिकाणी नियम, कायदे यावरून खूप भांडतात. सूर्यदेव मकर राशीत असल्यावर असे लोक सरकारी जॉबमध्ये असतात, यांच्या मुलांना पोटाच्या समस्या होतात. सूर्यदेव कुंभ राशीत असल्यावर असे लोक सरकारसोबत चिटिंग करतात आणि यांच्या वडिलांसोबत पण चिटिंग झालेले असते. सूर्यदेव मीन राशीत असल्यावर असे लोक ट्रॅव्हलिंग, कम्युनिकेशन, खर्च इत्यादी गोष्टींचे मॅनेजमेंटच्या कामात हे लोक असतात. जन्मकुंडलीतील एकादश भावाद्वारे म्हणजेच 11व्या भावाद्वारे आपण इन्कम, इच्छा, मोठा भाऊ, मित्र, सोशल सर्कल, आपले ग्रुप्स या गोष्टी पाहतो. सूर्यदेव 11व्या भावात असल्यावर या लोकांची इच्छा असते की मला मान सन्मान भेटावा आणि यासाठी हे लोक सामाजिक कार्यात आणि इतर कोणत्याही कार्यात स्वतः पुढे येऊन काम करतात, मॅनेजमेंट करतात. या लोकांना सरकारद्वारे खूप फायदा होतो, सरकारी जॉबमध्ये असतात. पण जर सूर्यदेव खराब असेल तर हे लोक लाच घेतात आणि जर 11व्या भावाचा स्वामी 6व्या आणि 12व्या भावात गेला असेल तर यांना जेल पण होऊ शकते. सूर्यदेव खराब असल्यास असे लोक आयुष्यामध्ये खूप शॉर्टकट्स वापरतात आणि कोणतेही काम करायचे असल्यास इल्लिगल पद्धतीने मेहनत न करता शॉर्टकटने कसे काम होतील हे बघतात. कर्क राशीत सूर्यदेव असल्यास या लोकांच्या वडिलांसोबत प्रॉपर्टीमध्ये चिटिंग झालेले असते. अशा लोकांचे मोठे भाऊ बहीण खूप गर्विष्ठ आणि अहंकारी असतात. सूर्यदेव जर पॉवरफुल असेल तर यांच्या मोठ्या भावाच्या किंवा बहिणीच्या वैवाहिक आयुष्यात समस्या असतात. 11व्या भावात सूर्यदेव असल्यावर या लोकांना मुलाचे सुख भेटत नाही. यांना मित्र मोठ्या घरातले, श्रीमंत घरातले भेटतात आणि यांना मित्राद्वारे चांगला फायदा होतो. सूर्यदेव आणि मंगळदेव जर 11व्या घरात असेल तर यांचे मित्र खूप रागीट असतात. यांच्या खांद्यावर चटके बसणे किंवा जळण्यामुळे काळे डाग पडतात. सूर्यदेव आणि मंगळदेव जर 11व्या भावात असेल तर आणि मेष, सिंह, धनु या राशीमध्ये असेल तर यांच्या वडिलांच्या हाताला, खांद्याला, गळ्याला अपघातामुळे, जळण्यामुळे समस्या होतात. यांच्या वैवाहिक जोडीदाराला पोटाच्या समस्या असतात. सूर्यदेव
मेष राशीत असल्यावर असे व्यक्ती आपल्या मित्रांना, मोठ्या भावाला ट्रॅव्हलिंग, गायडन्स इत्यादीद्वारे मदत करतात. सूर्यदेव वृषभ राशीत असल्यावर असे व्यक्ती आयुष्यात चांगले पैसे कमावतात. पण जर सूर्यदेव खराब असेल तर हे व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत चिटिंग करतात. सूर्यदेव मिथुन राशीत असल्यावर असे व्यक्ती आपल्या मित्रांसोबत जास्त वेळ घालवतात आणि यांच्यासोबत ट्रॅव्हलिंग करतात. आपला फायदा पहिले पाहतात. सूर्यदेव कर्क राशीत असल्यावर असे व्यक्ती आपल्या मित्रांवर आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च करतात. सूर्यदेव सिंह राशीत असल्यावर यांना पैसे कमवण्यात समस्या येतात आणि मोठ्या भावामुळे समस्या येतात. सूर्यदेव कन्या राशीत असल्यावर असे व्यक्ती आपल्या जॉबला आणि आपल्या कुटुंबाला खूप नाव ठेवतात. यांच्या कुटुंबातील सदस्यांना मुलं होण्यामध्ये समस्या होतात, उशिरा होतात किंवा होत नाही. सूर्यदेव तुळा राशीत असल्यावर यांच्यासोबत किंवा यांच्या वडिलांसोबत बिझनेसमध्ये किंवा विवाहामध्ये चिटिंग होते. सूर्यदेव वृश्चिक राशीत असल्यावर यांना अचानक धनलाभ होतो. यांच्या सासरकडचे लोक खूप आतल्या गाठीचे असतात. सूर्यदेव धनु राशीत असल्यावर यांना यांचा जोडीदार यांच्या मित्र परिवाराद्वारे भेटतो आणि जोडीदारामुळे यांना फायदा होतो. पण यांच्यासोबत लग्नामध्ये आणि पार्टनरशिपमध्ये चिटिंग होऊ शकते. सूर्यदेव मकर राशीत असल्यावर असे व्यक्ती आपल्या मित्रांना खूप नाव ठेवतात, त्यांच्याशी भांडतात. यांनी आपल्या मित्रांना आणि वडिलांना कोणतेही काम करताना विरोध नाही केला पाहिजे, मदत केली पाहिजे. सूर्यदेव कुंभ राशीत असल्यावर असे व्यक्ती सरकारसोबत चिटिंग करतात, टॅक्स भरायला कानकूस करतात. सूर्यदेव मीन राशीत असल्यावर असे व्यक्ती आपल्या आईवर, घरांवर, गाड्यांवर खूप पैसे खर्च करतात. जन्मकुंडलीतील द्वादश भावाद्वारे म्हणजेच 12व्या भावाद्वारे आपण खर्च, झोप, एकांत, मोक्ष, परदेशगमन, हॉस्पिटल, पाय, शय्यासुख या गोष्टी पाहतो. यांच्या आयुष्यात मॅनेजमेंट नावाची गोष्ट नसते. असे लोक बेशिस्त जीवन जगतात, कोणतेही काम योग्य वेळेत करत नाही. जे काम महत्त्वाचे आहे ते काम न करता इतर सर्व कामं करतात. असे लोक जेव्हा एकटे असतात तेव्हा त्यांनी त्यांच्या इच्छांवर, वासनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे, नाहीतर यांची बदनामी होते. सूर्यदेव 12व्या भावात असल्यावर या लोकांचे आणि यांच्या वडिलांचे पटत नाही. यांच्या विचारांमध्ये खूप मतभेद होत असतात. यांना डोळ्याचे विकार, खास करून डाव्या डोळ्याचे विकार उद्भवतात. वैद्यकीय विद्या, गूढविद्या जसे की ज्योतिषशास्त्र, तंत्र, मंत्र, अंकशास्त्र या गोष्टीबद्दल यांना आवड असते. यांच्या आयुष्यामध्ये यांचा खूप वेळेस अपमान होतो. असे लोक आपल्या कुळाच्या परंपरा मानत नाही, धर्माविरुद्ध आचरण करतात. सूर्यदेव 12व्या भावात असल्यावर यांचा वैवाहिक जोडीदार स्पष्टवक्ता असतो. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे खूप शत्रू तयार होतात. त्यांच्याबद्दल इतर लोकांमध्ये गैरसमज तयार होतात. यांचा जोडीदार स्वाभिमानी आणि धाडसी स्वभावाचा असतो, इतरांपुढे झुकत नाही. त्यांच्या ताठ स्वभावामुळे त्यांच्याकडून अनेक संधी सुटून जातात. सूर्यदेव 12व्या भावात असल्यावर यांच्या जोडीदाराला हृदयाचे रोग, हाडांचे रोग, पाठीचे रोग, किडनी, उष्णतेच्या समस्या, पित्ताच्या समस्या असे विकार होतात. सूर्यदेव मेष राशीत असल्यावर असे लोक आपल्या आईसाठी, घरासाठी, आपल्या सुखसोयींसाठी खर्च करतात. यांच्या आईला एकटं राहायला आवडतं किंवा जेव्हा सूर्याची दशा येते आणि चंद्रही खराब असतो तेव्हा यांच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं. सूर्यदेव वृषभ राशीत असल्यावर असे लोक आपल्या खाण्यापिण्यावर, ट्रॅव्हलिंगवर जास्त पैसे खर्च करतात. यांचे लहान भाऊ बहीण खूप जिद्दी असतात. सूर्यदेव मिथुन राशीत असल्यावर यांना पैशाच्या खूप समस्या येतात. यांच्याकडे पैसा टिकत नाही. यांचा सर्व पैसा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खर्च होत राहतो. यांच्या कुटुंबातील लोक स्वार्थी असतात. सूर्यदेव कर्क राशीत असल्यावर असे लोक अस्थिर मनाचे असतात. असे लोक अंतर्मुखी स्वभावाचे असतात. यांना एकांत आवडतो. असे लोक आयुष्यामध्ये नियम कायदे फॉलो करत नाही आणि असे लोक दिशाहीन आयुष्य जगतात. सूर्यदेव सिंह राशीत असल्यावर असे लोक एकट्यात राहून अभ्यास करतात. पिक्चर, वेब सिरीज एकट्यात राहून पाहतात.
सूर्यदेव कन्या राशीत असल्यावर असे लोक आपल्या मित्रांवर आणि आपल्या मोठ्या भावावर पैसे खर्च करतात. असे लोक आपल्या मोठ्या भावाला आणि मित्रांना खूप नाव ठेवतात. सूर्यदेव तुळा राशीत असल्यावर यांच्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती स्त्रीलंपट असतो. असे लोक आपल्या कुटुंबासाठी, आपल्या ऑफिसमधल्या लोकांसाठी खूप काही कामं करतात, त्या मदत करतात, पण त्यांच्याकडून या व्यक्तीला काही फायदा होत नाही. हे सर्व लोक यांचा फायदा घेतात. सूर्यदेव वृश्चिक राशीत असल्यावर या लोकांचे आणि यांच्या वडिलांचे वाद होतात. एकमेकांसोबत यांचे पटत नाही. यांचे वडील जे पण काही काम करतात त्याबद्दल कोणालाही सांगत नाही. सर्व गोष्टी मनात ठेवतात. यांच्या वडिलांना प्रॉपर्टीमध्ये समस्या येतात. सूर्यदेव धनु राशीत असल्यावर असे लोक आपल्या सासरकडच्या लोकांना लपून पैसे देतात आणि हे व्यक्ती अशा ठिकाणी पैसे खर्च करतात ज्याबद्दल कोणालाही माहिती नसतं. सूर्यदेव मकर राशीत असल्यावर यांचा जोडीदार खूप पैसे खर्च करायला लावतो. सूर्यदेव कुंभ राशीत असल्यावर यांचा पैसा बिमारी, कोर्ट केस, कर्ज या गोष्टींवर यांचा पैसा खर्च होतो. सूर्यदेव कुंभ राशीत असल्यावर यांचा पैसा बिमारी, कोर्ट केस, कर्ज या ठिकाणी खर्च होतो. हे लोक सरकारी बँकेतून फसवणूक करून कर्ज काढतात. सूर्यदेव मीन राशीत असल्यावर असे लोक बाहेर जाऊन शिक्षण घेतात. यांना पोटाच्या समस्या होतात आणि यांना पुत्रसुख भेटत नाही.